कास परिसरामध्ये तिथं असणाऱ्या बांधकामांबद्दल प्रशासनाकडनं जी नोटिसा आणि काही सर्कल तलाठी यांच्याकडनं ती बांधकाम आम्ही पाडणार आहे अशा पद्धतीची जी भूमिका आणि भीतीचं वातावरण जे निर्माण करण्याचं सध्या चालू आहे त्याबद्दल आज कलेक्टरांना आम्ही निवेदन द्यायला सगळेजण जाणार आहोत। आमची मागणी हीच आहे प्रशासनाकडं की स्थानिक जे कास किंवा त्या विभागातले जे रहिवासी आहेत त्यांच्या बांधकामाला कुठेही त्याच्यावर कार्यवाही होऊ नये किंवा करू नये। त्यांनी कुठेही अतिक्रमण केलेलं नाही आहे। सरकारी जागा, फॉरेस्टची जागा किंवा कलेक्टरची जागा याच्या कुठल्याही तर अतिक्रमण केलेलं नाही आहे। त्यांनी वडलोपरच्या जागेवर व्यवसायासाठी पर्यटनाच्या याच्याखाली आज संधी जी उपलब्ध झाली आहे त्याचा उपयोग म्हणून व्यवसायासाठी त्यांनी हॉटेल असेल, घरं असतील भाड्याने देण्यासाठी असे हे केले तर त्याला फक्त रेग्युलराईज करावं। आता रिजनल प्लॅनचं कामकाज चालू आहे जिल्ह्याचं। मला जी माहिती मिळाली आहे की रिजनल प्लॅनच्या ह्याच्यामध्ये सुद्धा 900 मीटरची जी अट आहे ज्याच्यामुळं या सगळ्या अडचणी निर्माण होत आहेत। म्हणजे प्रशासनाला पण अडचणी आहेत हे पण आम्हाला माहिती आहे, पण रिजनल प्लॅनमध्ये 900 मीटरची जी अट आहे ती शिथिल करण्याचा प्रस्ताव हा टाउन प्लॅनिंग विभागानं दिलेला आहे असं पण आमच्या म्हणजे थोडंफार माहिती मिळालेलं आहे। त्यामुळं एकदा रिजनल प्लॅनचा निर्णय काय होतोय हा थोडाफार जिल्हा प्रशासनानं बघावा। जर शिथिल झाली तर सगळेच प्रश्न सुटतात, प्रशासनाच्या पुढचे पण सुटतात, आमचे पण सुटतात आणि सगळं त्याच्यात नाही होईल। त्यामुळे कुठलीही गडबड न करता कलेक्टर साहेबांनी आम्हाला स्थानिकांना, मी परत हेच म्हणतो, स्थानिकांना ज्यांनी बाहेरनं जमिनी घेऊन तिथं काही चुकीचे प्रकार केले असेल त्यांच्यावर तुम्ही कार्यवाही करा, प्रशासनानं करू दे, आम्ही असल्याची बाजू घेणार नाही। चुकीच्या पद्धतीनं ज्यांनी कनेक्शन घेतले पाण्याचे असू दे, लाईटचं, त्यांच्यावर कार्यवाही करा। आज आम्हाला गंमत एकच वाटते की असे बाहेरचे जे लोक आहेत यांना कुठेही सर्कल तलाठी हे काही बोलत नाहीत आणि जी स्थानिक आहेत त्यांनाच रोज जाऊन हॅरॅसमेंट केली जाते, त्यांनाच रोज जाऊन त्यांच्यावरच हॅमरिंग केलं जाते की तुमचं बांधकाम आता 8 दिवसात पाडणार आहे, बुलडोझर फिरवणार आहे। हा प्रकार चुकीचा आहे आणि हा प्रकार होऊ नये। लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। शेवटी लोकशाही आहे। आता आम्ही प्रशासनाकडं मदतीचा हात किंवा त्यांच्याकडनं अपेक्षा आम्ही बघतोय, पण ह्याच्यावर जर प्रशासनानं योग्य निर्णय घेतला नाही आणि स्थानिकांना जर सहकार्य करण्याची भूमिका घेतली नाही तर मग आंदोलनाचा पवित्रा हा आम्हाला नंतर घ्यायला लागेल आणि त्याची दिशा म्हणजे पुढं काय होतंय त्या ह्याच्याप्रमाणे आम्ही ठरवू। आज पाचगणी, महाबळेश्वर, लोणावळा या ठिकाणी बांधकामं चालतात। आज ठाणे, उल्हासनगर वगैरे इकडं फॉरेस्टच्या जमिनीवर अतिक्रमण केलेली बांधकामं शासन रेग्युलराईज करून देतं। इतर स्वतःच्या जमिनीवर, वडलोपार्जित जमिनीवर केलेली बांधकामं आहेत। ह्याच्यासाठी एवढा पाडण्याचा आणि एवढं कार्यवाही करण्याचा 8 तास कशासाठी हे आम्हाला काही कळत नाही आहे। त्यामुळे याबाबत प्रशासनानं कुठेतरी विचार करावा। आज कासमुळं पर्यटन वाढले, पर्यटक येतात, त्यांना हॉटेलमुळं कुठेतरी संधी मिळते किंवा त्यांना सेवा मिळते, संधीपेक्षा सेवा मिळते। आज त्या पर्यटनाचा उपयोग स्थानिक तिथले लोक व्यवसायासाठी करतात। मुंबईला जाण्याशिवाय तिथल्या लोकांना पर्याय नव्हता आतापर्यंत, आज पर्याय दुसरा उपलब्ध झाला आहे। आज मुलं मुंबईला जाऊन कोण माथाडीत काम कर, कोण कुठं शेडच्या हाताखाली काम कर। इथं शेती डोंगरी भाग असल्यामुळं बागायती शेती काय होत नाही, जास्तीत जास्त भाताची शेती होती। गाव्यांचा तिथं हे गौरेड्यांचा तिथं त्रास होतो, डुकरांचा त्रास होतो, जंगली ह्याचा। रात्रीचं कुठं संध्याकाळचं जायचं म्हटलं तर अस्वलं वगैरे। बरं, ह्या प्राण्यांना काय केलं तर फॉरेस्टवाले गुन्हे दाखल करतात, लगेच अटक होती। त्यामुळं त्यांना प्राण्यांना काही आपण हे करू शकत नाही। मग अशा ह्याच्यामध्ये एवढी तडकाफडकी आणि एवढ्या गडबडीमध्ये काहीतरी फार मोठं हे केलंय। अशा भूमिकेमध्ये प्रशासनाने जी कार्यवाही सुरू केली ही ताबडतोब थांबवावी आणि रिजनल प्लॅनचं काय हे होतंय त्याचं हे करून द्यावं। अगदी ते नाही तर या स्थानिकांचे जे तिथले आहेत त्यांचा प्रस्ताव एक स्पेशल केस म्हणून शासनाकडे त्यांनी पाठवा, आम्ही शासनाकडे पाठपुरावा करू आणि सरकारची मान्यता किंवा सरकारचे त्याला मिळवू। त्यामुळे ही माझी आमची सगळ्यांचीच आहे व त्या पद्धतीनं प्रशासनानं विचार करा। 7 ते 8 वर्षापासून पूर्वी बांधकाम झालेले आहेत, त्यावेळेस प्रशासनाने या गोष्टीकडे लक्ष दिलेलं नाही की परवानगी आहे का न परवानगी। आता प्रशासनाने लक्ष घालतं बांधकाम पूर्ण झाल्यानंतर। ह्याच्या अगोदर पालकमंत्री 2-3 वर्षापासून पालकमंत्री म्हणून आहेत, त्यांनी कधी लक्ष घातलेलं नाही। आता ते लक्ष घालायला लागलं, म्हणजे ह्यात काही मिलीभगत वाटते का तुम्हाला? मिलीभगत नाही, म्हणजे पालकमंत्र्यांची भूमिका पालकमंत्री म्हणून योग्यच आहे। शेवटी काही चुकीचं होत असलं तर पालकमंत्र्यांनी त्याच्यावर कार्यवाही केली पाहिजे, लक्ष घातलं पाहिजे, याच्याबद्दल आमचं दुमत नाही। पण जे काय आम्हाला चर्चा कळतीये किंवा जे काय आम्हाला म्हणजे बाहेरनं कळतंय की हा सगळा विषय आणि हे सगळं जे आहे
की काही लोकांचं काही राजकीय विषय होते किंवा सातारा शहरामध्ये काही एकामेकाचे प्रकार झाले आणि एकामेकाचं काहीतरी हे करायचं म्हणून हा सगळा विषय हे झाला आहे आणि हा सगळा विषय काढण्यात आलेला आहे. आणि या वैयक्तिक हेवेदाव्यांमुळं वैयक्तिक भांडणांमुळे साताऱ्यामधल्या हे सगळ्यांना वेटीला धरण्याचा प्रकार झाला हे असं आमच्या कानावर आले. मीडियात चुकीचं चित्र रंगवलं जातं असं वाटतं. नाही, काही मीडिया म्हणजे साताऱ्यातला काही मीडिया असा आहे की तो असं आता ज्यांच्या पुढे जी गोष्ट असेल ती तेच मांडणार. फक्त त्यांनी पण विचार करावा तुमचं वैयक्तिक काय असेल ज्यांचं कुणाचं तुम्ही तुमच्या वैयक्तिक पातळीवर बघा. आम्ही त्यात काही कुठे हस्तक्षेप करायला आलो नाही, पण स्थानिकांना वेटीला धरू नये ही आमची भूमिका आहे. आणि जर हे पुढं असं चालू राहिलं तर मग रस्त्यावर उतरण्याशिवाय आम्हाला पर्याय नाही, आम्ही ते करू. त्याला आम्ही काय दुसरं मग जर प्रशासनानं ऐकायचंच नाही ही भूमिका घेतली तर मग आम्हाला आंदोलनाची भूमिका त्या वेळेला घ्यायला लागली.